गाईज मॉर्निंग आणि इथे समोर तुम्ही जे बघताय ते ड्रॅगन फ्रूट आहे आणि याला आता ब्लूमिंग स्टार्ट झालेलं आहे, हार्वेस्टिंग स्टार्ट झालं आहे. जसं की आता लवकरच जून महिना येतोय, क्लोज टू आहे आणि रेनी सीझनसुद्धा चालू होणार आहे. आणि एव्हरी टाईम मी सांगत असतो नॅचरली ज्या काही गोष्टी आहेत त्या नॅचरली येणं खूप गरजेचं आहे. तर ही जे आत्ता प्रोसेस तुम्ही बघताय आत्ता नॅचरली स्टार्ट झालेली, साधारणतः 1-1.5 महिना जाणार आहे या प्रोसेसला फ्रूट्स येण्यासाठी. आता हे फूल आहे, हालाकी ब्रह्मकमळसारखं दिसतं आणि काही दिवसांनी याला बॅक साईडला असा एक पल्प असा पोर्शन तयार होणार आहे ज्याचं ड्रॅगन फ्रूट होणार आहे. आता या पोलला साधारणतः 8 ते 10 येतात इझिली. आता 3 आलेले आहेत समोर तुम्ही आत्ता जे बघितले ती. आणि हे फ्रूट प्लांट साधारणतः 25 वर्ष जातं, किमान 25 वर्ष. त्यासाठी हा असा पोल स्ट्रक्चर केला जातो. सो हा गोल असा राऊंड शेपमध्ये आहे आणि वरतीसुद्धा राऊंड शेपमध्येच आहे आणि प्रत्येकाला असे होल आहेत, 4 होल आहेत जेणेकरून हे प्रॉपररित्या असं प्रॉपर शेड आणि प्रॉपर होल्ड करू शकेल. त्यासाठी हा असा पोल स्ट्रक्चर बनवला गेला. आय होप की तुमचे थोडेफार का होईना डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि नसतील तर प्लीज कमेंट करा.